थँक्यू सर. नमस्कार साथी. मी सविता धनंजय कोठावळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे थोडा आवाज मोठा करा आयोजित मॅडम. करण्यात आलेल्या थोडा आवाज मोठा करा. हॅलो सर. बरं. नमस्कार. मी सविता धनंजय कोठावळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन संवाद मालिकेत मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आपल्या या संवाद मालिकेचे विशेष आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाशी करूया मैत्री. या संवाद मालिकेतील आजचा तिसरा संवाद. हा संवाद साधण्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अरुण बुरांडे सर. कोरोनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरती ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तसेच या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विश्वास पेंडसे सर, म्हणजेच आपले पेंडसे काका. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व साथींचे सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले माईक बंद करावे. मी थोडक्यात आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष वक्ते आहेत डॉक्टर अरुण बुरांडे सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. श्री डॉक्टर अरुण बुरांडे सर हे भोरमधील उच्च शिक्षित व नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. बुरांडे सरांनी उपजिल्हा रुग्णालय भोर व पुण्यातील इतर तालुक्यांमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भोर चे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवत आहेत. सध्या ते राज्य कार्यकारिणी सल्लागार मंडळात सदस्य म्हणून देखील काम पाहत आहेत. स्वतःच्या डॉक्टर मुलाचा आंतरजातीय विवाह सत्यशोधक पद्धतीने लावून त्यांनी समाजात आदर्श निर्माण केला आहे. भोरमध्ये आपल्या मुलाचा सत्यशोधक विवाह लावून देणारे ते पहिलेच पिता होत. अशा या धडाडीच्या कार्यकर्त्याचे मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि डॉक्टर अरुण बुरांडे सरांना विनंती करते. सविता, मी सुरू करू का? हा सर. हा, तुझा आवाज अचानक बंद झाला. सुरू करू? हो सर. सर ओके. सर्व साथींना नमस्कार. सर्व साथींना नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांच्या स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करून मी आजचा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणपणे 40 मिनिटांमध्ये मी बोलेन. राहुल, 40 मिनिटं मर्यादा मान्य आहे का त्यापेक्षा कमी वेळ? नाही, चालेल. 40 मिनिटं चालेल? हो. तर पुन्हा एकदा मी दाभोळकर सरांचं स्मृतीला वंदन करतो आणि आजच्या विषयाकडे आपण येऊया. कोरोनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयाकडे बघताना हा विषय ठेवण्याचं जे आपल्याला सुचलेलं आहे त्याचं कारण आहे की आपण सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत. आणि अनिष्चा कार्यकर्ता म्हणजे त्याला ही चतुसूत्री माहितीच असायला पाहिजे. आपली अनिष्ची जी चतुसूत्री आहे ती म्हणजे शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रचार आणि प्रसार करणे, धर्माची विधायक, कृतिशील आणि प्रसंगी कठोर चिकित्सा करणे, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणे, हे जे 4 सूत्र आहेत ही सूत्र आपण सगळ्यांनी आपल्या अंगी मानवायची आहेत. म्हणून मी मुद्दाम हे या ठिकाणी आणि हे सगळे विषय सर नेहमी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगायचे. म्हणून मला असं वाटतं की सरांची आठवण आणि ही चतुसूत्री आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सुद्धा सर आपल्याला खूप समजून सांगायचे. आणि सरांचे जे पुस्तक आहे सर गेल्यानंतर प्रकाशित झालेलं, त्या पुस्तकात सुद्धा की डॉक्टर दाभोळकर यांचे प्रश्न आणि यांना प्रश्न आणि त्यांची उत्तरे, हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिलाच प्रश्न आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनाची आपल्याला सगळे समज पक्की करण्यासाठी त्यांनी केलेली विषयाची मांडणी. तर वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दाचा जो अर्थ आहे तो जर एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तो म्हणजे कार्यकारण भाव असा त्याचा आपल्याला अर्थ सांगता येतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा जगाचा एका वेगळ्या दृष्टीने अर्थ लावणे असा त्याचा दुसरा अर्थ आहे. कोपर्निकस रिव्होल्युशनमुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला.
म्हणजे काय, तर जगामध्ये कोपर्निकसच्या पूर्वी धर्म हा खूप प्राबल्याने सगळीकडे मांडला जात होता. म्हणजे चर्च, पोप, मंदिरं, बुवाबाजी या सगळ्यांचं त्यामध्ये खूप स्ट्रॉंग असा होल्ड होता. पण जेव्हा कोपर्निकसनी हे समजून सांगितलं, की जे आपण सगळे जे निरीक्षण करतो, की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, असं जे आपल्याला सगळ्यांना वाटतं, ते तसं नसून वास्तविक सूर्याभोवती पृथ्वी फिरते, या प्रकारचं समजून त्यांनी आपल्या सगळ्या जगाला सांगितलं आणि सगळे पोप आणि त्यावेळची धार्मिक शक्ती, ती संस्था ही सगळी चिडली आणि अशा प्रकारे विज्ञानाचा जो काही बोलबाला त्यावेळेस झाला आणि त्यामुळे सगळेजण चर्चमधून बाहेर आले किंवा पोपपासून दूर गेले आणि सगळ्यांनी विज्ञानाच्या पाठीमागे जायचं ठरवलं आणि म्हणून आपण असं म्हणतो की कोपर्निकस क्रांतीमुळे जगाचा केंद्रबिंदू बदलला आणि तो धर्मापासून विज्ञानाच्या दिशेने चालू लागला आणि ती चालण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. त्यानंतर विज्ञान जगात अनेक शोध लागत गेले आणि मग हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोन संज्ञा आकाराला आली. भारताच्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्यात त्याचा समावेश केला आहे. आता हे वाक्य लिहिण्यामागे सरांचा सांगण्याचा हेतू असा होता की जर धर्म या समाजामध्ये 5 ते 6 हजार वर्षापासून होता या पृथ्वीवर, या जगामध्ये, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये धर्माचं पालन करा, या धर्माचं पालन करा किंवा त्या धर्माचं पालन करा अशी आज्ञा न देता, असे कर्तव्य न सांगता भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यावेळच्या घटना समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये पुढे देण्यास सांगितलेलं आहे की नागरिकांच्या कर्तव्यामध्ये त्याचा समावेश करून शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये मूल्य शिक्षणामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. वास्तविक वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त 400 ते 500 वर्षापूर्वी जगात आलेला आहे. जसं मी आता सांगितलं की 5 ते 6 हजार वर्षापासून धर्म नावाची संस्था मात्र जगामध्ये अस्तित्वात होती आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण त्याचा अंगीकार काय केला पाहिजे, कसा केला पाहिजे, हे दाभोळकर सर आपल्याला नेहमी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगत असत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दाचा एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर कार्यकारणभाव. म्हणजे काय, प्रत्येक कार्याच्या पाठीमागं एक कारण असतं आणि हा कार्यकारणभाव माणसाला समजून सांगण्याच्या पूर्वीच्या काळी वास्तविक असं सांगितलं जायचं की तू श्रीमंत का झाला असतं, तुझ्या मागे दैव बलवत्तर आहे. अमुक अमुक माणूस गरीब का झाला तर त्याचं दैव फुक्का आहे. अमुक माणूस भिकारी का आहे तर त्याचं पूर्वजन्मीचं पाप आहे. जन्मलेलं बाळ ताबडतोब कशामुळे मृत्यू पावलं, त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य पाप असणार. आणि अशा प्रकारे हे सगळं देव, दैव, नशीब, प्राक्तन, संचित, प्रारब्ध असं सगळं जे सांगितलं जायचं तर त्या सगळ्यांना खोटं ठरून, त्याला बाद ठरून कार्यकारण भाव नावाची गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये नंबर 1 ला आलेली आहे. आणि मग डॉक्टर दाभोळकर नेहमी सांगायचे की कोणी कोणत्या जातीमध्ये जन्म घेतला याच्यावर तुम्हाला हे कारण समजतं असं नाही, तर ते कोणालाही समजू शकतं. दाभोळकर सरांचं आवडतं वाक्य म्हणजे असं असायचं की तू ओबीसी मध्ये जन्मालास पण तुला एवढंच समजेल, तू मागासवर्गीय आहेस, दलित आहेस म्हणजे तुला अजिबात काही समजणार नाही आणि अमुक अमुक एक ब्राह्मण आहे म्हणजे त्याला सगळं काही समजू शकेल. ही जी समज होती, जी रूढ अर्थाने या देशामध्ये मनुवादाने आपल्याला सगळ्यांना सांगून ठेवली होती, तर ती कशी खोटी आहे हे दाभोळकर सर या वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवत असताना, सांगत असताना, समजून सांगत असताना नेहमी सांगत असत आणि त्याची आठवण करताना मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो. उदाहरणार्थ करोना व्हायरसमुळे करोना होतो हे जसं आपल्याला माहीत झालेलं आहे, 2021 साली हे सगळ्यांना आपल्याला कळलेलं आहे. पण हे जर 2000 वर्षापूर्वीची गोष्ट असती किंवा 400-500 वर्षापूर्वीची गोष्ट असती तर सगळेजण म्हणले असते की भूत लागलेलं आहे, चेटकीन आलेली आहे, कुठे देवी आलेली आहे, कोणाचं तरी कोप झालेला आहे, देव आपल्यावर चिडलेले आहेत आणि एक देव नसून 33 कोटी देव आहेत, असं सगळं काही सांगितलं गेलं असताना आपण त्यावर विश्वास ठेवला असता. पण आता 2021 साली आपल्या सगळ्यांना हे विज्ञान अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते विज्ञान म्हणजे कोरोना व्हायरसमुळे होतो, COVID-19 मुळे होतो, हे 2019 मुळे होतो हे आपल्या सगळ्यांना आता समजलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमी नम्र असतो. म्हणजे काय, तर ह्याच कोरोनाच्या काळाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अगदी सुरुवातीला रॅमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन आहे ते प्रत्येक कोरोनाच्या पेशंटला दिलं जात होतं आणि पुढे मग असं झालं की त्या रॅमडेसिवीरचा काळाबाजार होऊ लागला. अगदी दुसऱ्या लाटेमध्ये 50-50 हजार रुपयाला रॅमडेसिवीर इंजेक्शन विकलं गेलं आणि जेव्हा संशोधकांनी अभ्यास केला, 14-15 महिने अभ्यास केला आणि त्यात त्यांना असं दिसून आलं की जर कोरोनाच्या केसेसचे 5 गट पाडले तर गट नंबर 1, 2, 3 या तिन्ही गटांना रॅमडेसिवीरचा अजिबात काही उपयोग होत नाही. तर 4थ्या लेवलचा सिरियसनेस किंवा 5व्या लेवलचा सिरियसनेस जर असेल तर 4थ्या लेवलला रॅमडेसिवीर द्यावं आणि 5व्या लेवलला टॉसिलिझुमॅब नावाचं एक औषध द्यावं. हे औषध काय आहेत हे सांगण्याची ही जागा नाहीये. पण सांगायचा मुद्दा असा की सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की रॅमडेसिवीर इंजेक्शन हे सगळ्या कोरोनाग्रस्तांना द्यायला पाहिजे आणि म्हणून
जो तो रॅमडेसिवीरच्या मागे पळायचा आणि त्यामुळे त्याचा ऊर फोडून घ्यायचा. कोणी मुंबईला जायचं, कोणी दिल्लीला जायचं, 50,000ला 40,000ला ते विकत आणायचं आणि शेवटी असं कळायचं की ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही. आणि मग काळा बाजार करणाऱ्यांचं फावलं. ते रिकाम्या व्हायलमध्ये इंजेक्शन पॅरासिटामॉल घालू लागले. ₹2 इंजेक्शन घालायचं आणि त्याचेही ते ₹50,000 घेऊ लागले. तर समाजामध्ये योग्य तो दृष्टिकोन अगोदरच सांगितला गेला, की रॅमडेसिवीरची इंजेक्शनची एवढी काही गरज नाहीये, तर लोक अशा प्रकारे पळत राहिले नसते. आणि गट नंबर 4 याच सिरियस माणसाला ते द्यायला हवं. तर हे जी क्रांती आहे किंवा हे जे ज्ञान आहे, ते सुरुवातीला आपल्याला नव्हतं. पण संशोधकांनी आता दुसऱ्या लाटेच्या वेळेत सांगितलेलं आहे आणि हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. कुणीही त्यावर प्रश्न विचारत नाही. कारण विज्ञान हे नेहमी नम्र असतं. ते आज कधीच म्हणत नाही, की वडिलांनी सांगितलं ना रॅमडेसिवीर इंजेक्शन घ्यायचं, बस मग घ्यायचंच. 50,000ला देऊ आणि तर 50,00,000ला देऊ. असं विज्ञान कधी म्हणत नाही. तर ते म्हणतं, आज आम्ही सांगितलेलं जे सत्य आहे, ते उद्या असंच असेल, असं नाही. कदाचित उद्याचं सत्य हे वेगळं असू शकेल. आणि अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमी आणि विज्ञान हे सुद्धा नेहमी नम्र असतं, असं आपल्याला यावरून दिसून येईल. चौथा मुद्दा डॉक्टर दाभोळकर सर आपल्याला समजून सांगायचे, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आज तरी यथार्थ ज्ञान प्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वात खात्रीचा असा मार्ग आहे. ग्रंथ प्रामाण्य, बुद्धी प्रामाण्य, शब्द प्रामाण्य यांना ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने नकार दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, की पूर्वीच्या काळी हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा ह्याच्यापेक्षा वेगळं काही होता कामा नये. ह्याचं सगळ्यात वाईट उदाहरण म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा ज्ञान प्रसाराचं कार्य करत होते महिलांसाठी विशेषतः, तेव्हा त्या काळातले धर्म पुढारी, धर्मातले पंडित लोक, मनुवादी लोक असं म्हणायचे, की स्त्रिया जर शिकल्या तर समाज बुडेल. आणि हे म्हणायचे, कुणी विचारलं की असं कोण म्हणालं? हे ग्रंथात लिहिले म्हणायचे. आणि वास्तविक आपल्या सगळ्यांना त्यावेळेस वाचताच येत नव्हतं. बहुजन समाजाला वाचायला येतच नव्हतं आणि वाचायला येत नव्हतं त्यामुळे कळत नव्हतं की काय लिहिलेलं आहे. त्यामुळे पंडित लोक जे सांगतील ते आपल्याला ऐकावं लागायचं. परंतु आज 2020-21 साली आपल्या सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे, की ग्रंथाचं प्रामाण्यता मानायचं नाही. त्याचप्रमाणे शब्द प्रामाण्य. अमक्यानी सांगितले तेव्हा ते ऐकलंच पाहिजे, असं यापुढे चालणार नाही, असं वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला ठामपणे सगळ्यांना समजून सांगत असतो. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार ही देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची पूर्वअट आहे आणि यासाठी घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केलेला आहे, हे आपल्याला दिसून येईल. आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जेव्हा आपण विचार करतो आणि विषयच असा घेतो, की करोना समजून घेताना वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्याकडे कसे बघायचे. तर ज्या प्रकारे आपण सगळेजण आता 2021 साली 21व्या शतकामध्ये कोरोना समजून घेतलेला आहे, तर ते आपल्या सगळ्यांना तसं साधारणपणे तो माहिती झालेलंच आहे, आधुनिक ज्ञान. परंतु दृष्टिकोनामध्ये आपण जे कधी-कधी कमी पडतो, म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं, की कोरोना घालवायचा आहे का? मग चला 100 कोटी लोकांनी टाळ्या वाजवा. परत 15 दिवसांनी सांगितलं होतं, की 100 कोटी लोकांनी थाळ्या वाजवा. परत 15 दिवसांनी सांगितलं होतं, की 100 कोटी लोकांनी 9 मिनिटं दिवे बंद करा आणि 9 मिनिटांनी परत सगळे दिवे लावा. हे जे काही चाललेलं होतं, हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनाला हानिकारक आहे. आणि अशा प्रकारे हानिकारक वागणं देशाला शोभत नाही, नागरिकांना शोभत नाही, असं स्पष्टपणाने जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 1953 सालच्या घटनेमध्ये सायंटिफिक टेम्परामेंट बद्दल जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेलं आहे. आणि 47-48 मध्ये जेव्हा घटना लिहिली गेली आणि 49 साली ती स्वीकारली गेली, तेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, की घटनेमध्ये नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचा आणि तो आपण कर्तव्यामध्ये त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून ते जर आपलं कर्तव्य असेल, तर आपण त्याचा विचार प्राधान्याने मानायला हवा आणि हे टाळ्या, थाळ्या आणि दिवे बंद करणे हे टाळलं पाहिजे. सगळ्यांनी हे नीट समजून घेण्याची गरज आहे. आता सगळ्यांना आता हे माहितीच आहे, तथापि विषय आहे म्हणून त्याचं मी रिपिटेशन करतो. ते कोरोना हा जो विषाणू आहे, तो अगदी आत्ताच जगात आलेला आहे असं काही नाही. तो फार पूर्वीच्या काळापासून कोरोना नावाचा विषाणू आहे. आणि कोरोना नावाचा एक विषाणू नसून त्याचे खूप सारे प्रकार आहेत विषाणूचे, व्हायरसचे. म्हणजे कोणामध्ये थोडासा फरक असेल, आणखीन कोणामध्ये आणखीन काही फरक असेल आणि अशा प्रकारे हे एका गटाचं नाव आहे. विषाणूंच्या एका गटाचं नाव आहे. ते नाव आहे कोरोना. कोरोना म्हणजे काय तर राजमुकुट. राजमुकुटाला जसे असे चांदीचे सोन्याचं डिझाइन असतं, त्यावर हिरे बसवलेले असतात, खोवलेले असतात आणि त्यामुळे ते कसं दिसतं, त्या प्रकारे हा कोरोना किंवा हा कोरोनाचा व्हायरस आहे, त्याच्यावर अंगावर असलेले जे पृष्ठभागावर असलेले जे बारीक-बारीक कण असतात, ते तसे दिसतात म्हणून त्याला कोरोना असं म्हटलं जातं. 2003 साली जो सार्स नावाचा आजार होता, म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम अशा प्रकारचा आजार आला होता. अगदी तो पुण्यापर्यंत येऊन पोहोचला होता. मला आठवतंय ख्रिश्चन समाजाच्या एका व्यक्तीचं लग्न होतं पुण्यामध्ये.
पती पत्नी तिथं हजर होते आणि त्यांचं लग्न लावताना त्यांना हातामध्ये ग्लोव्ज, नाकाला मास्क आणि तहसीलदार साहेब स्वतः आले होते. तर हे पुण्यातलं स्वारगेटच्या आसपासचं एक लग्न त्यावेळेस वृत्तपत्रामध्ये गाजलं होतं आणि त्या काळामध्ये बऱ्यापैकी लवकर त्यावर कंट्रोल केला गेला आणि म्हणून सर्व लोकांना काही फारसं SARS बद्दल कळलेलं नाहीये. परंतु असंच 2012 मध्ये असं मर्स नावाचा एक कोरोना व्हायरसच दुसऱ्या एका प्रकारचा अशा प्रकारचा एक आजार आला होता आणि त्याच्यामध्ये माइल्ड असतो हा आजार आणि तो त्या SARSच्या पेक्षा जरा माइल्ड असा आजार होता. तो SARS हा जो आजार आहे तो मांजरांमधून हा व्हायरसचा प्रसार झालेला होता आणि मर्स नावाचा जो व्हायरस आहे तो उंटामधून प्रसार झाला होता आणि उंट म्हणजे आपण लक्षात घ्या की मिडल ईस्टमध्ये हा प्रकार जास्त झालेला होता. आता सध्याचा जो कोरोना म्हणतो आपण ज्याला तो त्याचा जो विशिष्ट व्हायरस आहे तो चीनमध्ये 2019च्या साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वुहान नावाच्या शहरामधल्या एका प्रयोगशाळेमध्ये याचा जन्म झालाय असं म्हणतात. परंतु जोपर्यंत सत्यशोधन समिती एका विशिष्ट कन्क्लुजनला येत नाही आणि आपण वैज्ञानिक दृष्टिकोन शिकणारे विद्यार्थी आहोत, विज्ञानाचे विद्यार्थी आहोत आणि अनिश्चित कार्यकर्ते आहोत, तर आपण कोणीतरी ट्रम्प टीका करतो किंवा आणखीन कोणी टीका करतो म्हणून आपल्याला हे शोभणार नाही की हे चीनमध्ये ह्याचा जन्म झाला असं म्हटलं गेलेलं आहे, एवढंच आपण म्हणू शकतो. आणि सत्य असं आहे की हा विषाणू अतिशय त्रासदायक ठरलाय सगळ्या जगाला आणि असं म्हणतात की त्या वुहानमधून हा सगळीकडे पसरला आणि विशेष करून चीनी लोक जे युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जात येत असतात विमानामधून आणि त्यामुळं विमानाच्या वेगानेच तो व्हायरस युरोपमध्ये पसरला आणि आपण जेव्हा पाहत होतो, बातम्या वाचत होतो, तेव्हा इटलीमध्ये खूप सारी माणसं पटापटा मरून चाललेली होती आणि ते मरताना असं सांगितलं जात होतं त्या काळामध्ये की त्या लोकांना अंगदुखीसाठी एक आयबुपॅरा नावाचं औषध घ्यायची सवय होती. स्लाइडमध्ये नाहीये हे म्हणून मी सांगत आहे. आयबुपॅरा नावाचं औषध साधारणपणे जर कोणाची कंबर दुखत असेल, मान दुखत असेल, पाठ दुखत असेल, डोकं दुखत असेल तर एक जनरल नॉलेजचा एक भाग आहे. तर युरोपियन लोक ते आयबुपॅरा हे नावाची गोळी खात असत आणि असं म्हटलं गेलं सुरुवातीच्या काळामध्ये संशोधकांच्या वतीने की हा जो व्हायरस आलेला आहे इटलीमध्ये तर तो त्या आयबुपॅरा औषध खाणाऱ्या लोकांच्या शरीरामध्ये त्याच्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते आणि बरेचसे इटालियन लोक छातीमध्ये आणि पोटामध्ये रक्तस्राव होऊन सिरियस झाले आणि त्यातून ते दगावलेले आहे. अशा प्रकारचं निरीक्षण जेव्हा दिसून आलेलं होतं त्याचबरोबर हा विषाणू जसा युरोपमध्ये पसरला आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की तो आपल्या देशात देखील मार्च 2020 मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात यायला लागला आणि म्हणून आपल्या लक्षात आहे की 22 मार्च 2020 ला त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरनी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केलेलं होतं. तर अशा प्रकारे कोरोनाच्या बद्दल जी माहिती आहे त्याच्यामध्ये दुसरे असं म्हणतात की वटवाघूळ खाण्याची सवय चीनी लोकांना आहे. ते खातात की नाही हा मुद्दा सोडून द्या, परंतु आपण पर्यावरणवादी आहोत. आपलं पहिलंच व्याख्यान मनोहर बापू शेवकरी आणि अनिकेत केदारेंनी दिलेले आपल्या पर्यावरणाबद्दल आणि त्या त्यांनी खूप सारा वापर केला होता झाडं लावण्याविषयी. आणि सांगायचा मुद्दा असा की सगळ्या जगातच खूप झाडं कापली जात आहेत आणि वास्तविक खोल जंगलामध्ये ही वटवाघळं उंच उंच झाडावर बसलेली असतात, स्वतःला उलट टांगून घेतलेलं असतं आणि हे जंगलच नाहीसं केलंय माणसानी. त्यामुळे वटवाघळांना राहायचं कुठं असा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून नागरी वस्तीमध्ये ज्या ज्या ठिकाणी बागा आहेत किंवा घराच्या आसपास जी झाडं आहेत त्या झाडावर येऊन वटवाघूळ आता आपलं निवासस्थान करायला लागलेले आहे आणि म्हणून माणूस आणि वटवाघूळ दोघांमधलं अंतर कमी झालं आणि अशा प्रकारे तिथून त्या व्हायरसचा प्रसार वटवाघूळ ते माणूस असा झाला असं म्हणतात. किंवा चीनमध्ये काही पण खातात असं म्हणतात, म्हणजे बेडूक खातात, साप खातात, वटवाघळं खातात, आणखीन काय 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 झुरळं वगैरे वगैरे खातात म्हणे. मला 100% माहित नाही, मी चीनला अजून कधी गेलेलो नाही, त्यामुळं खात्रीशीर मी सांगू शकत नाही. परंतु समजा खात असतील ते मांस तर त्यात जे हे मांस खाल्ल्याने नुसतं व्हायला पाहिजे असं काही नाही. ते जर चांगल्या प्रकारे उकडून भाजून आणि 100 डिग्री सेंटीग्रेड ते जर उकळलं गेलं असतं, चांगलं शिजवलं असतं तर हा व्हायरस काही जगत नाही. 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला हा व्हायरस मरून जातो, इतका नाजूक आहे आणि त्यामुळे वटवाघळाचं नुसतं मांस खाल्लं म्हणून हा झाला असं म्हणता येणार नाही. म्हणून पुढचा शब्द आहे की कच्चे मांस खाण्याची ज्यांना सवय असते त्यांना हा आजार होऊ शकतो. नुकतंच 2 सिंहाची RT-PCR चाचणी केली गेली कोरोना विषयी, तर ती पॉझिटिव्ह आलेली असंही आलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल वृत्तपत्रामध्ये. त्याचा रेफरन्स असा की सिंहांना तुम्ही उकडलेलं मांस वगैरे काही खायला देऊ शकत नाही, कारण सिंहाचं
नॅचरल हॅबिटॅट जे आहे किंवा त्याची जी सवय आहे ते म्हणजे कच्चा मांस खाण्याची. तो शिकारी प्राणी आहे ना, जंगलामध्ये जाऊन शिकार करतो आणि स्वतःचा मांस स्वतःच खातो. तर त्यांनी जर हे वटवाघळाचं मांस खाल्लं गेलं असेल त्याच्याकडून, तर त्याला हे जंतू त्याच्या अंगामध्ये व्हायरस विषाणू त्याच्या अंगामध्ये जाऊन ते अशा प्रकारे पॉझिटिव्ह आले असण्याची शक्यता असू शकते. कोरोना विषाणूची आजाराची लक्षणं ही पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहेत. आता हे इतकी सगळ्यांना चांगली पाठ झाली, सर्दी, पडसं, खोकला, ताप, न्यूमोनिया. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काही तक्रारी नंतर दिसून आल्या. सुरुवातीला सगळ्यांना असं सांगितलं गेलं की ह्या 5 तक्रारी बेसिकली असतात. अंगदुखी असते, कणकण असते, डोकंदुखी असते. पुढची गोष्ट दिसायला लागली की हे विषाणू कोरोनाचे जर गिळले गेले तोंडाने, कसे गिळले गेले पुढच्या स्लाइडमध्ये येईलच. जर गिळले गेले तर ते पोटात जातील, पोटातून जठरात जातील, जठरातून रक्तवाहिन्यात ॲब्सॉर्ब होतील, शोषून घेतले जातील आणि रक्तवाहिन्यात गेल्यानंतर आतड्याच्या सर्व रक्तवाहिन्यामध्ये प्रसार होईल आणि माणसाला जुलाब लागतील. इतके जुलाब की शेवटी त्याचं रूपांतर मृत्यूमध्ये होत असे. तेव्हा त्याची एक तक्रार पुढे ह्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. त्याच्यानंतर हेच विषाणू जर मूत्रपिंडामध्ये प्रविष्ट झाले तर मूत्रपिंड फेल्युअर सुद्धा होत असे. त्याचबरोबर ही विषाणू हृदयामध्ये गेले तर हृदयविकाराने हृदय फेल होऊन सुद्धा मृत्यू होत असे. तेव्हा अशा प्रकारची लक्षणं पुढे नव्याने दिसून आली आणि ती आपण सध्या समजून घेत आहोत. आता ह्याचा प्रसार कसा होतो कोरोनाचा हे चित्रामध्ये छान दाखवलेलं आहे. डावीकडच्या चित्रामध्ये तो मनुष्य खूप जोराजोरात खोकतो आहे आणि खोकल्यानंतर त्याच्या लाळेचे सूक्ष्म कण बनतात, कणांचे फवारे बनतात आणि त्या सूक्ष्म कणांना ड्रॉपलेट असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, छोटेसे थेंब. आणि ह्या छोट्याशा थेंबामध्ये व्हायरस त्या खोकणाऱ्या माणसापासून म्हणजे आजारी माणसापासून हेल्दी माणसाकडे किंवा जो नॉर्मल माणूस आहे, जो अजून आजारी पडलेला नाही, त्याच्याकडे हे जंतू जाऊ शकतात. मग हे कधीपर्यंत जातील? जर 2 माणसामध्ये अंतर 1 मीटर असेल किंवा 3 फूट असेल तर हे जातं. म्हणून आपण काय ठरवलं की दुप्पट अंतर ठेवूया आपण. 2 खोकणारा माणूस आणि नॉर्मल माणूस. ह्याच्यामध्ये आपण जर 2 मीटर एवढं म्हणजे 6 फूट एवढं अंतर ठेवलं तर हे ड्रॉपलेट्स दुसऱ्या माणसाच्या श्वासामध्ये जाणं अशक्य होईल किंवा अवघड होईल किंवा गेले तर फार कमी प्रमाणात जातील. आणि म्हणून आपण ते 6 फुटाचं अंतर किंवा 2 मीटरचं अंतर, 2 मीटर की दूरी, 2 गज की दूरी, मास्क है जरुरी, हे जे सांगितलं गेलं तर त्याला हा सायंटिफिक बेस असा आहे. खोकणाऱ्या माणसाच्या खोकण्यातून ते जे ड्रॉपलेट जातात ते साधारणपणे 6 फुटापेक्षा कमी अंतरापर्यंत जातात आणि म्हणून आपण अंतर 6 फुटापेक्षा जास्त ठेवायचं आहे. तर हे जाऊन ड्रॉपलेट कुठं पडतात तर समोरच्या माणसाच्या डोळ्यावर पडतील, नाकावर पडतील, चेहऱ्यावर पडतील. आजूबाजूला जे काही पृष्ठभाग आहेत, टेबल असेल, खुर्ची असेल, कपडा असेल, भिंत असेल, त्याच्यावर पडतील. आणि ह्या सगळ्या ठिकाणी पडल्या, पेनावर पडतील, कशावरही पडतील. आणि त्याला जर आपण हात लावला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण आपलाच हात घेऊन आपल्या डोळ्यावर रब केला म्हणजे घासला, चोळला. बऱ्याच लोकांना सवय असते की वारंवार डोळ्याला चोळायचं किंवा नाकामध्ये बोट घालायचं किंवा मध्येच कान खाजवायचा. अशा प्रकारच्या सवयी असतात आणि त्याच्यामध्ये असा जर कोरोना व्हायरस त्याच्या आसपासच्या पृष्ठभागावर पडला असेल तर ते व्हायरस त्यांच्या अंगामध्ये जाऊन त्या सिस्टीमला बाधा करू शकतील आणि अंगामध्ये व्हायरसचा प्रवेश होऊ शकेल. तर अशा प्रकारे कोरोना विषाणूचा प्रसार होतो. हा आजार होऊ नये म्हणून काय करावं? तर आता आपण ज्या प्रकारे ते कसा रोग होतो हे आपल्याला माहीत झालं, तेव्हा कसा त्याला टाळावं हे सुद्धा आपल्याला माहीत होऊन जाईल. नंबर 1 म्हणजे जर एका मनुष्याच्या खोकण्यामुळे आपल्याकडे तो आजार येत असेल, तर सगळ्याच माणसांनी मास्क वापरूया. मुखपट्टी किंवा मास्क आता सगळ्यांनाच कळलेलं आहे मुखपट्टी किंवा मास्क म्हणजे काय. आणि मुखपट्टी किंवा मास्क जर वापरला तर तो कसा असावा? सुरुवातीला नुसतं मास्क वापरा असं म्हटलं गेलं. नंतर असं अभ्यास केला गेला की 1 पदरी मास्क नको, 3 पदरी असावा. मग 3 पदरी मास्क हा महाग पडू लागला. भारतासारख्या देशामध्ये 3-3 पदराचा मास्क विकत घ्यायचा. लोकांनी ₹1 मास्क ₹10 केला, ₹15 केला. 3 मास्क म्हणजे ₹45 जाऊ लागले. नंतर सांगण्यात आलं की N95 मास्क वापरा. तो तर 350, 2000, ₹2,000 मास्क खरेदी केलेले डॉक्टरनी पाहिलेले आहेत. आणि मग काही सामाजिक तज्ञांनी ह्याच्यात असा एक शोध लावला की 3 पदरी साधा हातरुमाल जरी आपण लावला चेहऱ्यावर किंवा तोंडावर तरी याच्यापासून आपलं संरक्षण होईल. ते कसं? तर नाकातून बाहेर समजा माझ्याच नाकातून जंतू बाहेर पडणार असेल विषाणू, तर कुठं जातील ते? आतल्या हातरुमालच्या पडद्यावर. समजा समोरचा एक मनुष्य आलाय, तो खोकतोय आणि तोही विषाणू व्हायरसचे विषाणू किंवा कोरोनाचे विषाणू खोकून माझ्या दिशेने तो सोडतोय. तर ते कुठं पडतील? बाहेरच्या लेअरवर. अशा रीतीने बाहेरचा स्तर आणि आतला स्तर
दोनावर जरी जंतू आले तरी मधला स्तर हा त्या बाहेरच्या जंतूंना आत येऊ देणार नाही आणि आतल्या जंतूंना बाहेरच्या आरोग्यपूर्ण माणसाकडे जाऊ देणार नाही. तर अशा स्वरूपाचं 3 पदरी मास्कची कल्पना आलेली आहे आणि मी पाहतोय सध्या की बरीच माणसं 3 पदरी मास्क वापरतात. आता दुसरी लाट आलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भारतामध्ये 2021 साली दुसरी लाट आलेली आहे. आता तर असं सांगितलं जातं की 3 पदरी मास्क तर लावाच, शिवाय आणखीन एक मास्क लावा, म्हणजे डबल मास्क लावा. तर हे सुद्धा काही लोक वापरत आहेत आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मला असं वाटतं की त्या लोकांना या आजारापासून चांगल्या रीतीने दूर राहायला जमू शकेल. दुसरी गोष्ट मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हात चेहऱ्यावर, डोळ्याला वगैरे लावला जातो आणि तसा लावू नये. तेव्हा हातावरचे जंतू कुठेही शरीराला स्पर्श करण्यापूर्वी, जेवणापूर्वी, आणखीन काही कृती करण्यापूर्वी, की आपला हात चेहऱ्यावर कुठे किंवा शरीराला कुठे लावायचा असेल तत्पूर्वी तो धुवायला पाहिजे. आणि मग काही करायचं अचानक आणि हात धुवायचा हे जमत नाही. म्हणून वारंवार हे हात आपण धुवायला पाहिजे. आणि धुण्याची एक पद्धत आहे, ती पुढे एका स्लाइडमध्ये दाखवलेली आहे. ती पण मी आपल्याला दाखवीन. तर वारंवार हात धुवा. नुसतं पाण्याने न धुता साबणाने धुवा. आणि साबणाने धुताना साधारणपणे 20 सेकंदापर्यंत हात धुवावेत अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे. तर काय करतं साबण, काय करतं पाणी? साबणामध्ये जो फेस तयार होतो त्याच्यामुळे सर्फॅक्टंट किंवा सरफेस टेन्शन त्याचं वाढतं आणि विषाणू फुटतो. त्याचबरोबर तो जो व्हायरस आहे, विषाणू आहे, तो त्वचेपासून निसटतो. निसटल्यानंतर वरून पाण्याची धार पडत असते आणि मग तो वाहून निघून जातो. असा प्रकार हात धुण्यामुळे होतो आणि तो वारंवार केल्यामुळे पुन्हा नव्याने जंतू हातावर बसण्याची शक्यता असते, ती कमी होते. त्याचबरोबर आपण टिश्यू पेपर आणि हातरुमाल आणि मास्क याविषयी मी आता सांगितलंच. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे वटवाघळ आणि कच्चं मांस सांगितलं गेलेलं आहे, तर आपण एक करू शकतो की कच्चं मांस खायचं नाही, खाऊ नये. त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे शिंकणे, खोकणे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ते शिंकलेले ड्रॉपलेट्स फळे, भाज्या या गोष्टीवर जर पडले तर आपल्या प्रकृतीला हानी होऊ शकेल. आणि कशी होऊ शकेल हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. अगदी सुरुवातीच्या एका स्लाइडमध्ये काय काय तक्रारी माणसाला होऊ शकतात याची इथं वर्णन केलेलं आहे. आपण वरचं सगळं पाठ आहे, आपल्याला खालचं वाचतो नाही तर तुम्ही सगळे लक्ष द्या. खालून सगळ्यात शेवटे जुलाब लागणे, वास न येणे, भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, ठसका लागणे, वरचं सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये घडतात आणि तसं घडलं की माणसाने ओळखावं की हा आपल्याला कोरोना व्हायला लागलेला आहे किंवा संशय तरी घ्यावा आणि तत्काळ डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासून घ्यावं. आता आपल्याला माहितीच आहे, शासकीय लेवलला सर्वत्र मोफत तपासण्या चालू आहेत आणि संशयितांच्या कडून ताबडतोब RT-PCR नावाची टेस्ट केली जाते, अँटीजेन टेस्ट नावाची टेस्ट केली जाते आणि असं झालं की त्या माणसाला विलगीकरणामध्ये वगैरे ठेवतात. तर अशा प्रकारच्या तक्रारी जर दिसल्या तर आपण तत्काळ डॉक्टरांच्याकडे जाऊन सल्ला घ्यावा. आणखीन एक गोष्ट म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अफवा ही अतिशय सुसाट वेगाने आणि अतिशय फास्ट वेगाने पसरते आणि त्यामुळं कसल्याही प्रकारच्या अफवावर आपण विश्वास ठेवायचा नाही. मग काय करायचं? तर सरकारचे जे काही योग्य पद्धतीचे माध्यम असतात, शासकीय दवाखाने असतील, शासनाकडून प्रसारित केलेले संदेश असतील, मग ते दूरदर्शन असतील, टीव्हीवर असतील, पण सरकारी म्हणून संदेश जे असतील, सरकारी अधिकाऱ्याकडून आलेले बातम्या असतील, मेसेज असतील, तर त्याला आपण योग्य तो मान ठेवला पाहिजे. 1075 1075 नावाची एक हेल्पलाईन आहे. तर त्याच्यावर जे काही संदेश वगैरे येतात ते आपण नक्की वाचले पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे, त्याचा अवलंब केला पाहिजे. आणि आपल्याला काही संशय असेल तर 1075 ला फोन करून आपण विचारलं पाहिजे. सरकारची ही जी हेल्पलाईन आहे ती सतत चालू असते आणि आपल्याला जे जे काही संशय, शंका, डाऊट येतील त्याचं आपण निराकरण या 1075 वरून हेल्पलाईन वरून करू शकतो. तर हे झालं अफवाबद्दल. आता आपल्याला माहित असेल की सगळ्या जगभरामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टीबद्दलचं ज्ञान, अज्ञान, मिथ्स हे सगळीकडे पसरले होते. अगदी सुरुवातीला आपण ऐकलं असेल की पुण्यात तऱ्हेतऱ्हेच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी काही कार्यकर्ते, उत्साही नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी काय केलं तर अमक्या अमक्या ठिकाणी एक मंडप तयार केला आणि मंडपामध्ये त्यांनी काय केलं तर क्लोरीनचा फवारा मारण्याची सोय केली. तो क्लोरीनचा फवारा डोक्यापासून चेहरा, डोळे, चेहरा, तोंड, हनुवटी, मान, सगळं शरीर, पायापर्यंत मारला जायचा. आणि काही दिवसामध्ये कळलं हा जो क्लोरीनचा फवारा आहे त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरीन नावाचा वायू तयार होतो. हा क्लोरीन नावाचा वायू काय करतो? व्हायरसला मारतो. व्हायरसच काय पण अनेक प्रकारच्या जंतूंना तो मारतो. तेव्हा मग सांगितलं गेलं की
की अरे असं करू नका, ह्याच्यात क्लोरीन आहे. आणि आपल्याला आठवत असेल की हिटलरनी दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यूंच्यावर जिनोसाइड केलं. त्याने ज्यू लोकांना नष्ट करण्यासाठी त्यांनी काय वापरलं, तर कॉन्सन्ट्रेटेड गॅस चेंबरमध्ये 5 लक्ष ज्यू त्यांना बसवलं आणि तिथे क्लोरीनचा गॅस सोडला आणि त्यातनं त्यांनी 5 लाख ज्यू लोकांना मारून टाकलं. तर हाच क्लोरीन आहे की ज्याने ते मेले. मग आपण मरणार नाही असं कसं म्हणता येईल? आणि मग कळून चुकलं की अशा प्रकारचा स्प्रे मारणं काही बरोबर नाही. तो स्प्रे हात एक धुण्यासाठी ठंडा पानी इसमें से डालो और बाकी इसमें से भरो। ला प्लीज म्यूट करा. कौन है मम्मी? तोच स्प्रे पुढे हाताला सुद्धा वापरावा अशा प्रकारे सांगितलं गेलं. परंतु असं दिसून आलं की हाताचं, डोळ्याचं, डोळ्याच्या त्वचेचं, चेहऱ्याच्या त्वचेचं यामुळं डॅमेज होत असेल. आपण पाहिलं असेल की अंगावर आपल्या जर शर्टावर काही डाग पडला खराब, तर धुण्यासाठी काय वापरतात? ते असतं क्लोरीन. मग जर क्लोरीन इतकं जर काढून टाकतं, तर त्या बरोबर नुसते स्टेनच काढणार नाही, तर त्वचेचं सुद्धा ते वाभाडं काढून टाकेल आणि त्वचा खराब होऊन जाईल, जखमी होईल. आणि असं होऊ नये म्हणून हे जे मिथ्स होते की हे क्लोरीन वापरा, आपल्याला नव्याने सांगायला पाहिजे सगळ्यांना की अशा प्रकारे क्लोरीनचा गैरवापर टाळा. त्याचबरोबर काही लोकांनी असं सांगितलं की ते प्या म्हणून त्याला मिरॅकल ड्रिंक असं नाव दिलं गेलं. म्हणजे काय? चमत्कार करणारं किंवा देवानी मंतरलेलं किंवा देवानी भारलेलं अशा प्रकारचं काय 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 नाव त्याला दिलं गेलं. हे म्हणे कुणी म्हटलं की गंगेवरून आणलेलं आहे, कुणी म्हणलं हे परदेशातून आणलेलं आहे. आणि वास्तविक तसं काही नसून त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरीन होतं. आणि जे क्लोरीन पिणं तर मुळीच योग्य नाही, पण ते प्यायला पण दिलं गेलं आणि त्यामुळे घशामध्ये, जिभेमध्ये आणि पोटाचे यापासून काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून तसं करू नये. तिसरी मिथ किंवा गैरसमज असा आहे की त्या क्लोरीन अतिशय कडक पाण्यामध्ये अंघोळ करावी आणि कडक पाण्याने अंघोळ केली की आपल्या अंगावरचे सगळे व्हायरस धुवून निघून जातील. हे खरी गोष्ट आहे की व्हायरस हा 50 डिग्री सेंटीग्रेडला मरतो. पण हे अंघोळ करण्याची पद्धत मात्र चुकीची आहे. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत आणि फार कडक पाण्याने अंघोळ करून स्वतःची त्वचा जाळून घ्या असं म्हणणं काही बरोबर होणार नाही. तेव्हा त्याच्यापासून सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. त्याचबरोबर काही लोकांनी अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा वापर केला आणि त्या किरणांच्या खाली म्हणले आता आम्ही सन बाथ घेतोय किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांचा बाथ घेतोय. त्याने देखील त्वचेला, डोळ्याला जे नाजूक अवयव आहेत त्याला इरिटेशन झालं आणि त्वचेचं आणि डोळ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यातून जे रेडिएशन बाहेर पडतं, रेडिएशन शब्द ऐकला असेल सर्वांनी, तर त्या रेडिएशन पासून आपल्या शरीराचं हानिकारक नुकसान होतं. तसं करू नये असा या ठिकाणी सल्ला द्यावासा वाटतो. आता हे जे अतिशय डेंजरस आणि धोकादायक गोष्टी मी सुरुवातीला सांगितल्या वरच्या 4 गोष्टीमध्ये, त्याच्यापेक्षा कमी डेंजरस अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी असा निर्माण होतो. आता काही लोक म्हणायला लागले की लसूण खा तुम्ही, लसूण खाल्ला की म्हणे कोरोना होत नाही. काही लोक म्हणायला लागले की सलाईनच्या थेंबांनी नाक खंगाळून घ्या. इंग्लिशमध्ये रिन्स शब्द आहे, मराठीत काय म्हणतात त्याला मला काही कळेना. तर खंगाळून घ्या म्हणे, सलाईनचं नाकात टाका आणि त्यांनी खंगाळून घ्या. आता पुढचं एक वाक्य सांगतो काय ते. हात धुतले की गरम फवाऱ्याने ते कोरडे करा असं सांगितलं गेलं. आणि पुढचं काय सांगितलं, तर सगळ्या अंगाला तिळाचं तेल लावा. तसं लावलं तर म्हणे कोरोना व्हायचा नाही. आता हे चारही जे उपाययोजना सांगितले आहे, असं केल्यामुळे काय होईल की फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी म्हणजे चुकीचंच आपल्या मनामध्ये एक भास होईल की आता मला कोरोना होणार नाही. आता मी एक मिनिट फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी असा निर्माण होईल मनामध्ये, आता मला अजिबात कोरोना होणार नाही. मग मी आता काय मास्क घालायची गरज नाही, आता मी हात धुण्याची गरज नाही, नाही का? आता मला ह्याची कसलीही काळजी घ्यायची गरज नाही. आणि मग तसं केल्यानंतर काय होईल, तर नुकसान होईल. आणि म्हणून हे फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी निर्माण करणाऱ्या सुद्धा ज्या मिथ्स आहेत त्या सुद्धा माणसांनी त्यापासून दूर राहावं असं या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आपल्या मनातले प्रश्न, गंभीर आजार होण्याचा धोका कोणाला आहे? तर आपल्याला सगळ्यांना आता हे माहीत झालेलं आहे की वृद्ध लोक म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, पहिल्या लाटेमध्ये तर वृद्ध लोक खूप 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 मोठ्या प्रमाणात वारले. विशेषतः पुन्हा इटलीचं नाव माझ्या मनामध्ये येतं.
इटली असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, युरोप आणि अमेरिका या ठिकाणी वृद्ध लोकांचा खूप मृत्यू, ब्राझील आहे त्याच्यामध्ये खूप वृद्ध लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ज्यांना हृदयरोग आहे, ज्यांना मधुमेह आहे, यासारखे जे दीर्घ मुदतीचे आजार आहेत किंवा मूत्रपिंडाचा रोग आहे, अगदी दमा असेल, तर अशा प्रकारचे आजार ज्या ज्या लोकांना होते त्या सगळ्या लोकांना याच्यापासून धोका होण्याचा संभव आहे. आणि अशा प्रकारे ज्यांना ज्यांना झालं ती माणसं बहुतेक घरी आली नाहीत. आता सुद्धा आपण बघतोय दररोज सध्या मृत्यूचं प्रमाण जरा कमी आलेलं महाराष्ट्रामध्ये, तरी पण ते काही फार कमी नाही. 400 ते 1000, 2000, 3000 अशा प्रकारचे मृत्यू महाराष्ट्रामध्ये होत आहेत. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कोणाला ज्याचा जास्त धोका आहे. याचा अर्थ इतरांना धोका नाही असं नाही. जास्त धोका हा शब्द वापरलेला आहे. तर कमी धोका सगळ्यांनाच आहे. जे काळजी घेणार नाहीत त्या सगळ्यांना धोका आहे. पुढे म्हटलं की या आजाराचा अधिशयन कालावधी काय? म्हणजे हे जंतू आपल्या अंगात प्रविष्ट झाल्यापासून आपल्याला सिम्पटम्स दिसेपर्यंत किंवा लक्षणं दिसेपर्यंतचा जो मधला काळ असतो त्याला अधिशयन काल असं म्हणतात. अधि आणि शयन म्हणजे जंतू निद्रित अवस्थेमध्ये आपल्या अंगामध्ये असतात. आणि होतं काय, त्या काळामध्ये जर एखाद्या माणसाच्या अंगात जंतू आलेले आहेत, विषाणू आलेले आहेत, तर तो जंतू बाहेर प्रसार करीत राहतो, पण इतरांना कळून येत नाही की ह्या माणसापासून जंतू आपल्याला मिळतात. आणि ह्याचा धोका असा होतो की माणूस बिनधास्तपणे ह्याला कुठं खोकला आहे म्हणून त्याच्या जवळ जायला बघतो. तर आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की जरी तो इन्फेक्टिव्ह आहे असं दिसत नसेल, त्याला खोकला, ताप, थंडी, अंगदुखी, खोकला हे दिसत नसेल, तर तथापि त्याच्या अंगात जर हा अधिशयन कालावधीमध्ये जर तो मनुष्य असेल तर तो इन्फेक्टिव्ह इतर रुग्णाप्रमाणेच असू शकतो. आणि हा अधिशयन कालावधी तो 1 ते 14 दिवसापर्यंत असतो. आणि साधारणपणे सरासरी जी आहे ती 5 दिवसाची आहे. आपल्या मनातले प्रश्न, मी व माझ्या घरच्यांनी ह्या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी? हे आता आपल्याला मास्क, हात धुणे आणि 6 फुटाचे अंतर किंवा 2 मीटरचे अंतर, तर ह्या 3 गोष्टीची त्रिसूत्री लक्षात ठेवली, हे सगळं आपल्याला माहीत होऊन जाईल. त्याचबरोबर आपण शाळामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा मेळाव्यामध्ये, जत्रेमध्ये, समारंभामध्ये, अंत्यविधीला, राजकीय मेळाव्यांना आपण जायला नाही पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच आपण गेलो तर आपल्या धोक्याच्या दिशेने आपण चालत गेलो. कारण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कोणाला हे सिम्प्टम्स असतील आणि कोणापासून याचा प्रसार होईल, सुरुवातीला सांगितलं गेलं होतं, आता सांगत नाहीत फारसं. एक मनुष्य 432 लोकांना एका दिवसामध्ये हा व्हायरस देऊ शकतो. तर मग एवढा धोका असल्यामुळं आपण पाहिलं असेल की गेली 14 महिने इयत्ता 1ली ते 9वी ही मुलं अजिबात शाळेत गेली नाही. 1लीतली आपोआप 2रीमध्ये गेली आणि 9वीतल्या मुलं आपोआप 10वीमध्ये गेली. यावेळेस 10वीतली पण मुलं पुढच्या वर्गात जाण्याची आता प्रक्रिया सुरू आहे. आणि 12वीच्या मुलांचं काय होणार आहे आपल्याला काही दिवसांनी कळेल. तेव्हा जिथे जे अशा प्रकारचे मेळावे आहेत, तर त्या मेळाव्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, हे या निमित्ताने आपल्याला कळून येईल. त्याचबरोबर आपण आजारी व्यक्तीच्या संसर्गामध्ये समजा असेल, म्हणजे नर्स असो, आम्ही वैद्यकीय व्यवसायातले समजा लोक आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे? पीपीई किट घालायला पाहिजे. आणि जे रुग्णांचे नातेवाईक भेटायला येतात, कितीही प्रेम असतं आपल्या नातेवाईकावर, समजा एखादी आई आहे ना आपल्या मुलाला भेटायला आलेली, तर तिने मुलाच्या इतकं जवळ जाऊ नये की त्या मुलापासून तिच्या अंगात ते जंतू प्रसार होतील. तेव्हा कमीत कमी 3 फुटाचं अंतर रुग्णापासून आपण ठेवायला हवं. आणि शिवाय आपण मास्क वगैरे घालण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि पुन्हा हात धुणे याही गोष्टीचा अवलंब आपण करायला पाहिजे. तर आपल्या माझ्या प्रश्नाचा पुढचा भाग असा होता. त्याचबरोबर वस्तूंवर आणि पृष्ठभागावर विषाणू किती काळ टिकून राहतो, याविषयी सुद्धा अजून कुठेही इतके मिनिटं, इतके तास अशा प्रकारचं काही कुठं सांगितलं गेलेलं नाहीये. असं म्हटलं गेलेलं आहे की काही तास ते काही दिवस इतका कालावधीमध्ये ते राहू शकतात. मग सगळ्यात चांगला आणि हुशारीचा आणि मध्यम मार्ग किंवा प्रॅक्टिकल वे असा आहे की ज्या ज्या पृष्ठभागाला आपल्याला हात लावायचे त्या पृष्ठभागाला आपण दररोज पुन्हा पुन्हा क्लोरीनच्या द्रावाने पुसून घेणे. आणि तसे ते पुसून घेतलं की आपले हात योग्य रीतीने धुणे. एवढं केलं तर मला वाटतं पृष्ठभागावर किती काळ जंतू जिवंत राहतात या शास्त्रीय माहितीमध्ये जाण्याचं काही कारण नाही. कारण अजून हे नक्की शोधता आलेलं नाही. कोणाचं निरीक्षण काही मिनिटाचं आहे, कोणाचं निरीक्षण काही सेकंदांचं आहे, कुणाचं काही तासाचं आहे, आणि काही लोक म्हणतात काही दिवस पण तिथं राहतात. विशेषतः दारांचे हँडल्स, टेबल, नंतर जिन्यावर आपण उतरताना तो जो लाकडी पृष्ठभाग असतो ती जागा, तर या ठिकाणी जंतू, त्याचप्रमाणे संडासमध्ये आपण जातो
तर संडासमध्ये जाऊन आपण जो श्वास सोडतो किंवा खोकतो, तर तिथले सुद्धा जंतू हे काही दिवसापर्यंत त्या ठिकाणी आहेत असं आढळून आलेलं आहे. तेव्हा त्या ठिकाणी स्पर्श न करणे ही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर या आजारावर काही लस उपलब्ध आहे का? काही उपचार आहेत का? असा प्रश्न आहे. तर लसीबद्दल सांगायचं तर आता हे सुद्धा सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं एक सामान्य ज्ञान झालेलं आहे, की कोरोना रोगावर लस आहे आणि ही लस मिळण्यासाठी आता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. आपल्याला माहिती आहे, की आपल्या देशामध्ये साधारणपणे 23 कोटी लोकांना लस दिलेली आहे. किती लोकांना द्यायला पाहिजे? कमीत कमी 100% लोकांना द्यायला पाहिजे. 100 कोटी लोकांना. तसं दिलं तर काय होईल? 1 मिनिट. 100 कोटी लोकांना जर लस दिली, त्याला म्हणतात हर्ड इम्युनिटी येईल. 135 कोटी लोकसंख्या आहे आपली आणि आपल्या 100 कोटी लोकांना जर लस दिली, म्हणजे प्रत्येकाला 2 डोस म्हणजे 200 कोटी डोस द्यायला पाहिजे. तर एवढी दिली, समाजामध्ये हर्ड HERD हर्ड म्हणजे काय? तर कळपाची प्रतिकारशक्ती. जसं आपण मेंढ्याचा कळप असतो, 100च्या 100 मेंढ्यांच्यावर उपचार नाही केले आणि त्यातल्या 85 ते 90% मेंढ्यांवर जर उपचार केले, तर बाकीच्या 10 मेंढ्यांना सुद्धा आपोआप संरक्षण मिळतं. अशा प्रकारचं अभ्यास लसीबद्दल आणि ह्या अ, जोरात वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या आजाराबद्दल असा अभ्यास झालेला आहे. आणि हा अभ्यास आत्ताच कोरोनामुळे झालाय असं नव्हे, तर फार पूर्वीपासून आपण असं सांगत आलेलो आहोत, असं मानत आलेलो आहोत. आरोग्य विभागामध्ये काम करताना, की पूर्वीच्या काळी पोलिओ व्हायचा सगळ्या लोकांना. आता पोलिओ दिसत नाही भारतामध्ये. त्याचबरोबर स्मॉल पॉक्स म्हणजे देवी. बघा आता देवी शब्द मराठीमध्ये काय कारण आहे मी भाषांतर करण्याचं? स्मॉल पॉक्स म्हणजे स्मॉल पॉक्स म्हणायला पाहिजे. पण स्मॉल पॉक्स नावाचा जो आजार आहे, तो देवीच्या कोपामुळे होतो. अशा प्रकारची अंधश्रद्धा इतकी माझ्या DNA मध्ये भिनलेली आहे, की मी त्याचं मराठीत भाषांतर देवी असं केलं. तर आता सुद्धा कोरोनाबद्दल कुठेतरी करुणा देवीचं मंदिर लोकांनी बांधण्याचं ठरवलेलं आहे. मंदिर बांधलं सुद्धा आहे. अशा प्रकारे मध्ये ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं. तसंच पूर्वीच्या काळात देवीची मंदिरं तर प्रत्येक गावाच्या बाहेर जिथं आपल्या दलित लोकांची वस्ती असते, त्या ठिकाणी मरी आईची मंदिरं आणि मरी म्हणजे काय तर मारून टाकणारे. आई म्हणजे काय परत देवी. तर स्मॉलपॉक्स हा साधा आजार आहे. तो व्हायरसमुळे होत होता. परंतु सर्वसामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचलेलंच नव्हतं. आता जर थाळ्या आणि टाळ्या इथं करतात, तर 100 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल आपल्या गरीब लोकांची? आणि आपण सगळेच बुद्धीने गरीब होतो त्यावेळेस, कारण आपल्याला शिकायला देतच नव्हते मुळी. तेव्हा असा जो व्हायरस आहे किंवा जंतू असतील, तर हे जंतूंच्यापासून होणारा जो आजार आहे, तो आपल्याला टाळायचा असेल, प्रतिबंधक उपाययोजना करायची असेल, तर 85% लोकांना लस दिली गेली पाहिजे आणि तशी ती दिली, की इतर समूहाला सुद्धा त्यापासून संरक्षण मिळतं. आणि ह्या लसी भारतामध्ये तरी सध्या 2 प्रकारच्या दिल्या जात आहेत. एक जी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली आहे, तिचं नाव आहे ॲस्ट्रोझेनेका आणि ती लस भारतामध्ये तयार केल्यानंतर तिचं नाव त्यांनी दिलेलं आहे कोविशिल्ड. तंबाखू एकच, सिगारेटची नावं कशी अनेक असतात. तसंच हा प्रकार आहे, की तसं एखादी साखर असते. ही शुगर फॅक्टरीचं साखरेचं नाव असं बनवून देते, तर दुसरी शुगर फॅक्टरी दुसरं देते. बिस्किटचे कंटेंट सेम, परंतु नावं टाटाच्या बिस्किटाचं नाव वेगळं, बिर्लाचं नाव वेगळं, आणखीन कुणाचं नाव वेगळं. तसा प्रकार आहे हा, की लस सेम ऑक्सफोर्डमध्ये बनते तिथं तीच लस आहे. इथं मात्र त्याला कोविशिल्ड असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि ही कोविशिल्ड लस बनवण्याचं काम पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी बनवते आणि या कंपनीचे एक संस्थापक डॉक्टर जाल मेहता यांच्या मिसेस डॉक्टर मिसेस मेहरू जाल मेहता या सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ होत्या. जसं मी हे व्याख्यान सुरू करताना डॉक्टर दाभोळकर सरांना मी अभिवादन केलं, तसंच हे लेक्चर सुरू असताना मला हे आवडेल की मिसेस मेहता मॅडम आणि डॉक्टर जाल मेहता या दोघांना या ठिकाणी मी वंदन करतो आणि पुढे जातो. कारण हे दोघांनी माझ्या जीवनावर खूप चांगला प्रभाव टाकलेला आहे. आज फक्त सिरम इन्स्टिट्यूट सगळ्या जगाला माहीत झालेली आहे. परंतु संस्थापक डॉक्टर जाल मेहता हे यांनी लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग यामध्ये खूप सारं प्रचंड काम केलेलं आहे. म्हणजे आपल्यासारखी माणसं ज्यांना कुष्ठरोग नाही, तर आपण जे इन्कम टॅक्स मिळवतो त्यात काही विशेष नाही. इन्कम टॅक्स भरतो, पगार भरपूर मिळतो. पण डॉक्टर जाल मेहता यांनी त्यांच्या संस्थेमधल्या कुष्ठरुग्णांना इतका पगार मिळवून दिला पुनर्वसन केल्यानंतर, की ते सगळे इन्कम टॅक्स भरत होते. तर असं जे पुनर्वसनाचं आदर्श मॉडेल त्यांनी बनवलं, असे डॉक्टर जाल मेहता आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर मेहरू जाल मेहता सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ, की त्या सुद्धा आता हयात नाहीत. त्या वयाच्या 92 वर्षी 2 वर्षापूर्वी गतप्राण झाले. तर ह्या दोघांनाही या ठिकाणी अभिवादन करतो आणि दुसऱ्या लसीचं माहिती सांगतो. दुसरी लस जी आहे ती मात्र अगदी भारतीय बनावटीची आहे.
भारतातच रिसर्च झालेला आहे. हैदराबादला ती संस्था आहे आणि त्यांच्या लसीचं नाव आहे कोव्हॅक्सिन. आणि मधल्या काळामध्ये व्हॉट्सअपवर ह्या कोव्हॅक्सिन कंपनी बायोटेक कंपनी भारत बायोटेक कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याबद्दलचं अतिशय छान असं वर्णन आलेलं असेल. आपण पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर कोणाकडनं प्राप्त करा. आणि कोव्हॅक्सिनचा निर्माता कोण आहे आणि त्यांनी ही लस कशी बनवलेली आहे याविषयी आपल्याला खूप छान ऐकायला मिळेल. तर अशा 2 लसी आपल्याकडे देणं चालू आहे आणि पंतप्रधानांना सुप्रीम कोर्टाने जे काही कडक शब्दामध्ये सुनावलेलं आहे त्यामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे असेल, परंतु आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरनी 21 जून पासून सर्वांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि कसे का असेना आपल्या सगळ्यांना जर लस मिळाली तर ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण सगळ्यांना प्रतिबंध होईल आणि ही महामारी आपल्या देशातून लवकरात लवकर काढता पाय घेईल. आणखीन काही मिथ्स आहेत. मगाशी जसे मी काही मिथ्स सांगितले तसे आता काही मिथ्स आहेत आणि आपण टाळायला हवे. ते आहेत मिथ्स कशाबद्दल? लसीबद्दल. तर काही लोक आता 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 मिथ्स आहेत. तर पहिलं लसीबद्दल असं म्हणतात की नको बाबा मी नाही लस घेत. इंग्लिशमध्ये लिहिले आहे त्याचं मी मराठी वाचतो. नको बाबा मला नका लस देऊ. ही तुमची लस RNA, DNA असे काही तुम्ही शब्द वापरता आणि मग हे माझे DNA वगैरे बदलले तर? सांगायचा मुद्दा असा की कोणाच्या पेशीच्या केंद्रामध्ये म्हणजे त्याला न्यूक्लियस म्हणतात. केंद्रामध्ये ही लस जात नाहीये. तर ह्याच्यामध्ये एक mRNA असतो. M छोटा असतो आणि RNA शब्द मोठा आहे. M ह्या शब्दाचा अर्थ मेसेंजर म्हणजे विशिष्ट माहिती वाहून नेणे. आपल्याला माहिती आहे सुरुवातीला आपण वाचलंय सगळ्यांनी पेपरमध्ये की हा जो कोरोना व्हायरस आहे, कोरोनाचा विषाणू आहे, हा कसा रोग करतो? हा आपल्या अंगात गेला, पेशीमध्ये गेला. पेशीमध्ये गेल्यानंतर आत जातो आणि आत जाऊन आपल्याच पेशीला तिच्या छातीवर बसतो आणि तिला म्हणतो चल माझ्यासारख्या पेशी माझ्यासारखे व्हायरस बनव. आणि मग ती धाड 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 व्हायरस बनवायला लागतो. आणि हे व्हायरस बनवताना दुसऱ्या एका सिस्टीमला पत्ता लागतो. सॉरी, दुसऱ्या एका सिस्टीमला पत्ता लागतो की अरे अशा अशा प्रकारचं संकट आपल्यावर आलेलं आहे. आणि ह्या संकटामुळे होणार काय? तर पुढे गेले का मागे गेले काय ते झालं. तर धडा 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 व्हायरसच्या कॉप्या बनवणं चालू होतं आणि मग शरीराच्या सिस्टीमला पत्ता लागतो. सिस्टीमचं नाव काय? इम्युनिटी सिस्टीम, प्रतिबंधात्मक काम करणारी सिस्टीम. त्या प्रतिबंधात्मक काम करणाऱ्या सिस्टीमला याची माहिती मिळते की ह्या पेशींमधून खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे विषाणू तयार केले जातात. COVID-19 विषाणू तयार होतात. मग ह्या विषाणूला मारण्यासाठी म्हणून आपल्या शरीराची एक दुसरी सिस्टीम कामाला लागते. तिचं नाव लिम्फॅटिक सिस्टीम. आणि खूप मोठ्या प्रमाणात लिम्फोसाइट नावाच्या पेशी तयार होतात. एरवी त्या आपल्या रक्तामध्ये 50 पर्यंत असतात. दर 100 पैकी 50 पेशी लिम्फोसाइटच्या असतात. कमीत कमी 25, जास्तीत जास्त 65. तेव्हा साधारणपणे 50 म्हणण्याची पद्धत. तर 50 लिम्फोसाइट असतात. आता हा विषाणू जेव्हा आपल्या पेशीमध्ये जाऊन फास्ट कारखाना सुरू करतो. कशाचा? हेच विषाणू बनवण्याचा आदेश देतो आपल्या पेशींना. आणि तसे जेव्हा लिम्फोसाइट खूप बनतात त्याच्यापासून माणसाला एक प्रकारचं वादळ आल्याप्रमाणे होतं. आणि त्याला खरोखरच वादळ अशाच शब्द आहेत. आणि तशी वादळ आलं की माणूस खूप सिरियस होतो आणि त्या अवस्थेमध्ये जाऊन तो खूप सिरियस होऊन तो गतप्राण सुद्धा होऊ शकतो. आणि या ठिकाणी त्या mRNAचा संबंध आहे. तर त्या लेवलला ही व्हॅक्सिन काम करतं. आपल्या DNA मध्ये घुसत नाही. आणि त्यामुळं जर कोणी म्हणत असेल, फार शिकलेली माणसं अशा काही ते शब्द वापरतात. नको नको मला लस माझ्या DNA मध्ये जाईल. तर सांगायचा मुद्दा असा की काय DNA मध्ये वगैरे जात नाही. mRNA नावाची गोष्ट आहे आणि ती DNA मध्ये जात नाही. पेशीच्या आत जाऊन सायटोप्लाझम नावाचा एक भाग आहे, जी सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना कळेलच की सायटोप्लाझम पर्यंत त्याची कामाची मर्यादा असते. तेव्हा काही बिघडत नाही. लस ही घ्यायला पाहिजे. लसीला नाही म्हणू नका. कोणी टीकाकार वगैरे भेटलं तर त्याच्यापासून दूर जा, नमस्कार करा आणि त्यांना म्हणू बाबा जा गुगल वाच. काल RD सर म्हणाले ना की असं काय आलं तर मी गुगलवर जातो आणि वाचन करतो. तसंच आपले गुगल नावाचे गुरु आहेत, ते आपल्याला प्रसन्न होतात. त्याचबरोबर दुसरी एक मिथ आहे, इट इज नॉट सेफ बिकॉज ऑफ क्विक रोल आउट. म्हणजे ही लस घेतली की काय उपयोग आहे? आज लस घेतली की उद्या लगेचच व्हायरसचा नेचर बदलतो. अशा प्रकारची अर्धवट शहाणे लोक असं म्हणत राहिलेले आहेत. पण हे काही खरं नाही. हा जो व्हायरस आहे
त्यात खरी गोष्ट आहे की त्यात थोडेफार बदल होतात म्हणून म्युटंट्स नावाचा शब्द आलेला आहे. म्युटंट MUTANT. तर असे जरी त्यांचा स्वभाव नेचर बदलला, आकारमान बदललं, त्याच्यातले काही थोडेफार बदल झाले, तरी सुद्धा ह्या लसीनी त्याची बंदोबस्त होईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये निर्मिती केलेली आहे. तेव्हा कोणी काळजी करू नका आणि असे जे काही मिथ्सचा प्रसार लोक करतात त्यांचं काही ऐकू नका आणि आपण लस घ्या. पुन्हा एकदा सांगतो. काही लोक म्हणतात की फूड ॲलर्जी वगैरे वगैरे असेल तर ही लस घेऊ नये. तर अगदीच फार सिव्हिअर ॲलर्जी असेल तर डॉक्टरांना जाऊन भेटावं, सांगावं की यापूर्वी कोणतं औषध खाल्लं होतं, कशाची ॲलर्जी आलेली आहे, कोणतं तेल खाल्ल्याने ॲलर्जी आली का, काय आहे ते डॉक्टरांना ठरवू द्या. तुम्ही लस टाळून घरी बसू नका. कारण तुम्ही एक जर चूक साठी तुम्ही स्वतः उठून डॉक्टरांच्याकडे जा, त्याच्यासाठी घ्या, स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ नका. पुढचं मिथ आहे, आय विल गेट COVID-19 फ्रॉम व्हॅक्सिन. काही लोकांची अंधश्रद्धा अशी की अरे तुम्ही व्हॅक्सिन देताय कोरोनाचं, मग आम्हाला कोरोना होईल ना. तर ते चुकीचं काम आहे. वास्तविक त्याला असं म्हणतो आपण की कोरोना होऊ नये म्हणून द्यावयाचं प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन. पण लोक मात्र शॉर्टकट मारतात. अरे कोरोनाचं व्हॅक्सिन घ्यायचं, त्यामध्ये काही दिवस बनलेल्या त्या अँटीबॉडीज संपत नाहीत आणि काही दिवस आपल्याला नॅचरल संरक्षण मिळतं. परंतु हे संरक्षण फार काळ टिकत नाही. परत नव्याने जंतू जर अंगात आले, तर पुन्हा आपल्याला नव्याने कोरोना रोग होऊ शकतो. असं होऊ नये म्हणून एकच मार्ग म्हणजे तो आपण लस घ्यायला पाहिजे. पुढचं शेवटचं मिथ आहे, नो नीड फॉर मास्क ऑर सोशल डिस्टन्सिंग आफ्टर व्हॅक्सिन. हे सुद्धा मिथ किंवा गैरसमज हा गैरच आहे. तर आपल्याला जरी आपण व्हॅक्सिन घेतलं तर आता आपण माहिती नाही की मी मास्क लावत नाही. दुसऱ्या समोरच्या माणसाला जर कोरोना असेल, त्यांनी जंतू आपल्या अंगावर सोडले, तर अगदी कोरोना पहिल्या इतका सीरियस होणार नाही. पण होणारच नाही असं काही संशोधन सांगत नाहीये आणि म्हणून आपल्याला लस घेऊ अथवा ना घेऊ, मास्क हा वापरायचा. आपले हात वारंवार हे करा. काय करा? आपले हात वारंवार स्वच्छ धुवा. हे आपल्याला माहितीच आहे. मी म्हणालो मगाशी पुढच्या स्लाइडमध्ये हे दिलेलं आहे. तर धुण्याच्या स्टेप्स दाखवलेल्या आहेत. हे दिसतं का सगळ्या लोकांना? दिसतंय का सगळ्यांना? मी असं गृहीत धरतो दिसतंय म्हणून. तर पहिल्या चित्रामध्ये त्यांनी पृष्ठ 2 हात एकमेकावर चोळलेले आहेत. दुसऱ्या छायाचित्रामध्ये पाठीमागचा भाग स्वच्छ केलेला आहे. तिसऱ्यामध्ये देखील तेच दाखवलेलं आहे. चौथ्यामध्ये हे बोट दुसऱ्या 2 बोटाच्या मध्ये घातलेलं आहे आणि ती जागा चोळलेली आहे. पुढच्या चित्रामध्ये बोटांच्या पाठीमागचा भाग आपल्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावर उजव्या हाताचे बोट चोळलेले आहेत. तसंच उलट कृती उजव्या हाताच्या पृष्ठभागावर केलेली आहे. पुढची गोष्ट म्हणजे अंगठा. तो असा हातात धरलेला आहे आणि तो नीट चोळला जातो आहे. त्याच्यानंतर फिंगर नेल्स जी आपली बोटाची नखं आहेत, ती 5च्या 5 नखं एकत्र धरायची आणि डाव्या हाताच्या पृष्ठभागावर ती अशी चोळायची. पृष्ठभागावर आता साबण आहे आणि साबणाचा फेस आहे बरं का. नुसते मोकळे हातावर चोळत नाही आपण. तर साबणाचा फेस आहे हे लक्षात घ्या. आणि पुढच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, की हे सगळं रिन्स करा. म्हणजे परत पाण्याने खंगाळा आणि नंतर ते कोरडं करा. खंगाळा कुठपर्यंत? ते बाजूला एक चित्र दाखवलेलं आहे. कोपर दाखवलं कोपर. साधारणपणे कोपराच्या लेव्हलला जस्ट शॉर्ट तिथपर्यंत ते आपण करायचं आहे. आणि हे सगळं करताना 20 सेकंद हा उपक्रम करावा. म्हणजे सर्व व्हायरस नष्ट होतात असं मानलं जातं. तेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने असं करावं. काही लोकांनी असं म्हटलेलं आहे, की हॅपी बर्थडे टू यू असं सावकाश गाणं म्हणावं. साधारणपणे 2दा हे गाणं म्हणेपर्यंत 20 सेकंद होतात आणि हे हात चांगले धुवून होतात. पुढे शिंकताना खोकताना काय करायचं आपल्याला? ते मगाशी मी सांगितलेलं की मास्कचा वापर करायचा आहे. अचानक समजा आपल्याला खोकला आला, तर काय करायचं किंवा शिंक आली, तर उजवा हात किंवा डावा हात जो आपण शर्ट घातलेला असेल, बनियन घातला असेल त्या हातावर असेल, तर तो उजवा हात अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे करावं आणि मग हे जंतू आपल्या उजव्या हाताच्या बाहीला किंवा डाव्या हाताच्या बाहीला कपड्यावर हे जंतू लागतील आणि त्यानंतर आपण तो शर्ट किंवा बनियन बदलून टाकावा. परंतु खुल्या चेहऱ्याने तोंडावर मास्क न धरता किंवा कापड न धरता ओपन एअरमध्ये आपण शिंका किंवा खोकला करू नये. त्याचा धोका दुसऱ्याला धोका होऊ शकेल हे आपल्याला माहितीच आहे. आता इथं हे करावे असं म्हटलेलं आहे. जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, मगाशी सुरुवातीला सांगितलेल्या तक्रारी आपल्याला होत असेल, ताप, थंडी, खोकला, दम लागणे, डोकं दुखणे,
अशा प्रकारची तक्रारी होत असतील, आता कोरोनाचा साथ चालू आहे, तेव्हा आपल्याला कोरोना झाला की काय, किंवा नाकाला वास येत नसेल, तोंडाला चव येत नसेल, ताप असेल, भयंकर डोकं दुखत असेल, तर कोरोनाचा संशय आपल्याला आपल्यापणच घ्यायचा आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन त्याबद्दल योग्य ती काळजी घेऊन त्यांना तपासू द्यायचं आणि ते आपल्याला काय ठरवतील ते त्याप्रमाणे आपण त्यांचं आदेश मान्य करायचे. त्यामुळे आपलं सगळं स्वतःचं संरक्षण होईल आणि आपल्या कुटुंबाचं सुद्धा संरक्षण होण्यास मदत होईल. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे. तर हे आतापर्यंत मी वारंवार सांगितलेलं आहे. ते का त्याचा फायदा आहे ते पण आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे करू नका, हे दाखवलेलं आहे. तिथे जो मनुष्य पिचकारी मारतोय, उघड्यावर थुंकतोय, तसं थुंकायला नको. तर ताप आणि खोकला यासारखी लक्षणं असताना इतरांशी निकट संपर्क ठेवू नका. कत्तलखाने आणि उघड्यावरचं मांस खाऊ नका, टाळा. अशा प्रकारे सगळं लेक्चर संपत आलेलं आहे. या ठिकाणी मला आणखीन एका व्यक्तीला अभिवादन करायचंय. आपल्या सर्वांच्या माहितीची ही व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे मादाम मेरी क्युरी. मध्ये एकदा अल्ट्राव्हायोलेट रेज याविषयी मी सांगत होतो, की असे काही मिथ्स आहेत, की अल्ट्राव्हायोलेट रेज मध्ये सारखं जाऊन उभं राहायचं म्हणजे आपले आपले सगळे जंतू मरतील. अशा प्रकारचा समज काही लोकांचा झालेला आहे. पण तो चुकीचा आहे. तिथे रेडिएशन नावाचा शब्द होता आणि मी म्हणालो, सगळ्यांना रेडिएशन माहिती आहे का हो? तर काय मला आता उत्तर इथं ऐकायला मिळणार नाही तुमचं. तर ज्या मादाम मेरी क्युरीनी रेडिएशन नावाच्या प्रक्रियेचा शोध लावला, कशातून रेडिएशन बाहेर पडतं याचा शोध लावला, तर त्या आपल्या एप्रनच्या दोन्ही खिशामध्ये सदैव रेडियम नावाचा धातू बाळगायच्या. त्या जिथं राहत होत्या फ्रान्समध्ये, तिथे रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरामध्ये लाईट नसायचा आणि हे रेडियम ह्या अंधारामध्ये चालण्यासाठी उपयोगात आणायच्या. त्यांना देखील माहित नव्हतं की रेडियम किती घातक आहे, हे रेडिएशन किती घातक आहे. आणि साथीनो, सांगायची वाईट गोष्ट अशी झाली की हे रेडियम कंटिन्युअस एप्रनच्या दोन्ही खिशामध्ये ठेवल्यामुळं त्याच्या खाली काय असतं, स्त्रियांचं किंवा आपलं कोणाचं पोट असतं. पोटाच्या आतमध्ये काय असतं, गर्भाची पिशवी. गर्भाच्या पिशवीच्या बाजूला काय असतं, ओव्हरी म्हणजे बीजांडकोश. आणि ह्या दोन्ही बीजांडकोशावर या रेडिएशनचा इतका वाईट परिणाम झाला की वाईट परिणामानंतर मादाम मेरी क्युरीचा मृत्यू अतिशय तीव्र स्वरूपाचं रेडिएशन झाल्यामुळे झालेला आहे. आणि ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की ज्या महिलेनी संपूर्ण जगाला जी स्वतः नोबेल प्राइज विनर आहे, तिने रेडियमचा शोध लावला. आणि जेव्हा महायुद्ध चालू होतं, पहिलं महायुद्ध, त्या महायुद्धामध्ये फ्रान्सच्या वतीने ती सामील झाली आणि गावोगावी जाऊन कोणाच्या अंगात जर शस्त्र घुसला असेल, बॉम्ब घुसला असेल, तर त्याचा एक्सरे काढायचा आणि तो बॉम्ब या ठिकाणी घुसलेला असेल निदान करायचं, डायग्नोज करायचं आणि डॉक्टरांना मदत करायची. अशा प्रकारचं काम केलं. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये बसून नुसतं नोबेल प्राइज मिळवलं नाही, तर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या एक्सरेचा वापर करून सैनिकांच्या जीव वाचवण्यासाठी मदत केली. अशा मादाम मेरी क्युरीला 1904 ला पहिलं नोबेल प्राइज मिळालं. तिच्या नवरा आणि आणखीन एक शास्त्रज्ञ तिघांच्या बरोबर ते फिजिक्समध्ये मिळालं. आणि 1908 ला दुसरं नोबेल प्राइज मिळालं, ते मिळालं केमिस्ट्रीमध्ये. तर हे अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. स्त्री किंवा पुरुष असं काहीच भेद करायचा नाही आपल्याला. पण एकाच व्यक्तीला 2 निरनिराळ्या विषयांमध्ये नोबेल प्राइज मिळणे, एक फिजिक्स आणि एक केमिस्ट्री, हे एकमेव उदाहरण आहे. आणखीन दुसरे काही शास्त्रज्ञ आहेत ज्यांना 2-2 नोबेल प्राइज मिळालेले आहेत. पण असे विरुद्ध टोकाचे सायन्स ते नव्हते. एका व्यक्तीला एक नोबेल प्राइज मिळालं, नंतर त्याला शांततेचं नोबेल प्राइज दिलं गेलं. तर शांततेचं नोबेल प्राइज असं मेरी क्युरी सारखं त्याची तुलना करता येणार नाही. अशा मादाम मेरी क्युरीचं हे अतिशय आवडतं असं वाक्य ते आपल्या सगळ्यांना त्या सांगून गेलेले आहेत. नथिंग इन लाईफ इज टू बी फिअर्ड. आपण कोरोना संदर्भात विचार करतोय. नथिंग इन लाईफ इज टू बी फिअर्ड. जगामध्ये असं काही नाही की ज्याची आपण भीती बाळगावी. इट इज ओनली टू बी अंडरस्टूड. तो काय आजार आहे, या कोरोनाबद्दल बोलतोय आपण, तो काय आजार आहे, ती काय समस्या आहे, ती आपण समजून घ्यावं. वैज्ञानिक दृष्टिकोनात चाललंय आपलं. तर त्याच्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनात काय असायला पाहिजे, की जी काही भीतीदायक गोष्ट आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे. आपलं ज्ञान त्याविषयी आपण प्रगल्भ केलं पाहिजे. नाऊ इज द टाइम टू अंडरस्टँड मोर सो दॅट वी मे फिअरलेस. आता ही अशी वेळ आहे की आपण त्याविषयी जास्त माहिती घ्यावी, की ज्यामुळे भविष्य काळामध्ये आपण त्यापासून कमी भीती बाळगू आणि असं किंवा कमी भिवू. तर असे हे जे वाक्य आहे मादाम मेरी क्युरीचं, हे मादाम मेरी क्युरीचं वाक्य उद्धृत करतो आणि आजचं माझं व्याख्यान मी संपवतो. पुन्हा एकदा डॉक्टर दाभोळकर सर, मॅडम मिसेस मेहता, डॉक्टर जाल मेहता आणि मादाम मेरी क्युरी, ह्या सगळ्यांना वंदन. आपल्या सर्वांचे आभार. अनिस PCMC पुणे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, आपले माझे मार्गदर्शक प्रशांत पोद्दार, राज्याचे प्रधान सचिव
राज्याच्या कार्यकारी समितीमधले प्रमुख सदस्य आणि आपण सर्वजण, आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी माझं व्याख्यान शांतपणेच ऐकलं असणार, गोंधळ करताच येत नाही, परंतु म्हणण्याची पद्धत शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. ओव्हर टू सविता कोठावळे. थँक्यू सर. खूप छान भाषण सर. धन्यवाद सर. आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुसूत्री ते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, त्याचा अंगीकार कसा करावा, हे अतिशय सोप्या भाषेत मला समजावून सांगितले. तसेच कोरोना विषाणू तो कसा हवेत किंवा हे करू नका सर्व माहिती अत्यंत समर्पकपणे दिली व खूप छान मांडणी केलीत सर. तसेच आपल्या मनातील प्रश्न या सदरात आमच्या प्रश्नाची उत्तरे आधीच दिलीत. धन्यवाद सर. तरीही काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आहेत, मी आपल्याला ते प्रश्न विचारते सर. पहिला प्रश्न आहे प्रशांत पोद्दार सरांचा. प्रश्न असा आहे, दुसऱ्या लाटेत कोरोना परिस्थिती हाताळण्यात शासकीय यंत्रणाच्या नियोजनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हे प्रमुख कारण आहे का? सर, आपण म्हणता ते अगदी खरी गोष्ट आहे. मला सुद्धा मनोमन तसंच वाटतं आणि म्हणून मी त्यांच्या चुकल्या दृष्टिकोनाचं त्या शब्दात वर्णन करतोय. टाळ्या थाळ्या आणि दिवे बिजवा लावा याचा आता काही उपयोग नाहीये. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जे गृहस्थ मुस्लिम समाजाने काहीतरी पहिल्या लाटेमध्ये केलं होतं, त्या काय त्याचा शब्द मला संज्ञा आठवत नाही, मशिदीमध्ये जाऊन ते एकत्र सगळे जमले होते, काही मेळावा घेतला होता, त्याच्यावरून सगळ्या देशामध्ये कोरोनाची साथ पसरली अशी टीका करतात ज्यांचा पक्ष. त्यांनीच करोडो लोकांना गंगेमध्ये या आणि डुबक्या मारा अशा प्रकारची परवानगी द्यावी आणि देशभरामध्ये कोरोनाची लाट पसरवायला कारणीभूत करावं. त्याला काय म्हणायचं? आता वैज्ञानिक दृष्टिकोन का वैज्ञानिक दृष्टिकोनाची वैरी असं म्हणायला पाहिजे. तर हे घडलेलं आहे आणि आपण म्हणता त्याच्याशी मी सहमत आहे सर. धन्यवाद. तबलिगी समाज म्हणतात. तबलिगी. Yes. तो शब्द मला आता आठवला. त्या प्रश्नाच्या आधी प्रशांत सरांनी कमेंट पण दिली होती, तर कमेंट मी फक्त वाचून दाखवतो सगळ्यांसाठी. हो. कमेंट अशी होती की घटनेमध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन याची पायमल्ली कोरोना घालवण्यासाठी टाळ्या थाळ्या वाजवा दिवे बंद करा असे जनतेला सांगून देशाचे पंतप्रधान करत असतील तर सर्वसामान्य माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आचरणात आणेल, ही कमेंट. बरोबर आहे सर. असा प्रश्न मीही विचारणार, परंतु मला वाटतंय आपलं काम अवघड आहे प्रशांत सर, आपलं काम अवघड आहे आणि असे प्राईम मिनिस्टर देशाला असतील तर आपल्यासारखे अजून 100 अनीस निघायला पाहिजे. सध्या 2च आहेत. धन्यवाद. धन्यवाद बुरांडे सर. तुमचं अतिशय सुंदर असं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. थँक्यू सर. आणखीन कोणाला प्रश्न आहेत का? धन्यवाद. थँक्यू. हॅलो, अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का सर? काही प्रश्न आलेले नाहीयेत. थँक्यू. आपण पुढे जायचं का सर? हो, जायला पाहिजे. माझं सूचना आहे राहुलला विचारा, ऑर्गनायझरला विचारा. राहुल सर, सुर्वे सरांना विचारा. कोणाचे काही कमेंट असेल तरी पण घेऊयात, कारण आपण संवादावर विश्वास ठेवणार हा कार्यक्रम आहे. घ्या ना. कुणाला काही कमेंट असतील, काही बोलायचं असेल तरी बोलू शकता ह्या विषयावर, कोरोना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. संभाजी जाधव सरांनी कमेंट दिली आहे. Okay. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि इन सिम्पल लँग्वेज. थँक्यू सर. बऱ्याच जणी हेच दिलेलं आहे की खूप छान मांडणी केलेली आहे आणि अगदी सोप्या भाषेत आजचा जो विषय आहे त्याची मांडणी झाली आहे. मी ललवाणी बोलतोय. हा, बोला सर. बोला सर. म्हणजे खूपच छान झालं सर. म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोरोनाकडे कसं बघावं याचं फार चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं. मला म्हणजे आता आज तेवढा वेळ नाही, पण हे जे बाकीचे जे अल्टरनेटिव्ह हे म्हणतात पॅची वगैरे, त्याचा कितपत उपयोग होतो याचाही एकदा त्याच्यावर हे केलं पाहिजे. म्हणजे जे होमिओपॅथीचं असेल किंवा इतर काही सांगतात त्याविषयी पण एखादं व्याख्यान आयोजित करावं अशी माझी सूचना आहे. बाकी हे खूपच छान मांडणी खूपच छान केली तुम्ही. धन्यवाद सर. थँक्यू सर. हॅलो, मी धनंजय कोठावळे बोलते. बोलू का? बोला ना सर. सर, खूप छान मांडणी केली तुम्ही.
एवढा सगळं असूनही काही बघा मॅग्नेट मॅन वगैरे उगवत आहेत हल्ली. हम्म, हम्म. हा तर ते आजचं तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर तर नक्कीच सगळ्यांना क्लिअर झालं असेल की कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही. खूप छान सर. थँक्यू. Thank you. हॅलो. धन्यवाद सर. सविता कार्यक्रमात एक पुढे एकच जाण्यापूर्वी सेकंड हा एक बोला सर. सेकंड कोणीतरी मी बोला. आता वाचलं चॅट बॉक्स मला वाचता येत नाही नीट. मी आता पाहिलंय कोणतरी हात धुण्याबद्दल सु ल टा वगैरे असं काहीतरी मांडलंय. ते खूप छान आहे बरं का. हा हा हा. ज्याने कोणी मांडलंय ना बर बर हात सर वाचते मी. धुण्यासाठी हा हॅलो हात सर. हात धुण्यासाठी वाच. सुमन लक्षात ठेवा असं सांगितलं. वाचा वाचा. हा मी सुमन. अंजली इंगळे तर बोलतेय. सुमन ऍक्च्युली आहे ते. हा. बोला मॅडम. हा मी अंजली इंगळे बोला मॅडम. बोलतेय. YCM चे डॉक्टर कोयंडे यांनी आमच्या इथे एक लेक्चर घेतलं होतं. तर अच्छा. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण सुमन हा शब्द लक्षात ठेवूयात. म्हणजे सुलटा, उलटा, एम म्हणजे हाताच्या मध्ये घासायचं मुठी हे हो करून, हो हो हो. आणि अंगठा आणि नेल हा म्हणजे हा सुमन हा शब्द लक्षात ठेवा हात छान धुण्याच्या छान. बाबतीत. मस्त मस्त. आणि SMS सॅनिटायझर, मास्क आणि हा सोशल डिस्टन्सिंग हो हो हे हो. दोन हे होतं. सुमन हे आणि माहिती होतं SMS मॅडम. हे हे दोन होतं माहिती शब्द मॅडम. हे हो हे दोन शब्द आपण लक्षात छान ठेवूयात. छान छान. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. तुमच्यामुळे आमच्या ऍब्रिव्हिएशनच्या यादीमध्ये अजून भर पडली. धन्यवाद मॅडम. तर यानंतर आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. तत्पूर्वी मला एक मेसेज द्यायचा आहे. सरांनी पुन्हा तोच पाठवला आहे. उद्या दिनांक 15 जून रोजी आपल्या संवाद मालिकेत ऍडव्होकेट साधना बाजारे मॅडम येणार आहेत. तसेच मिलिंद देशमुख सर, नंदिनी जाधव मॅडम, हे सगळेजण जादूटोणा निवारण व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी 7 ते 8 यावेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्या पण आपण या वेळेत होऊया. तर चला आपण पुढच्या सत्रात जाऊया. यानंतर अध्यक्षीय मनोगत होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय विश्वास पेंडसे सर. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. विश्वास पेंडसे सर हे सांगली बँकेमधून बँक मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी 2 वर्ष ICICI बँकेमध्ये इन्स्पेक्शन डिपार्टमेंट मध्ये काम केले आहे. 2010 सालापासून ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखेमधून विविध अन्य सर्वेत सहभाग घेत आहेत. तसेच मिलिंद देशमुख सरांसोबत शाळेतील विविध कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. सप्टेंबर 2011 पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचारसरणीचा प्रसार ते करत आहेत. 4 महिन्यापूर्वी काही व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी या ग्रंथदिंडीची धुरा बारामतीच्या भापकर सरांकडे सोपवली आहे. तर सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीमधील सल्लागार समितीवरती काम करत आहेत. तर मी विश्वास पेंडसेंना विनंती करते आहे की त्यांनी त्यांचे मनोगत मांडावे. हॅलो. ओव्हर टू पेंडसे सर. हॅलो. हा पेंडसे हॅलो. सर. हा आवाज ऐकू येते ना? हो सर. हो सर हो. व्यवस्थित. गेल्या 15 दिवसापूर्वी एकदा सुर्वे सरांचा फोन आला होता की असं आम्ही व्याख्यानमाला करतोय, एका याला तरी तुम्ही अध्यक्ष व्हा. तर मला काही एवढं बोलण्याचा सराव नाही, त्यामुळे मी त्यांना म्हटलं अरे बाबा मला अध्यक्ष वगैरे नको. नाही म्हणलं आता ह्या कोरोनामुळे अध्यक्ष होणं सोपं आहे म्हणलं. ते कसं काय? तो म्हणला व्हॉट्सअपवरच सगळे मीटिंग आहेत, कुठे तुम्हाला जायला नको, आणि तुमचे म्हणलं हातपाय लटपटत असतील तर दिसणार पण नाही कोणाला. असं त्याने मला विनोदाने सांगितलं. ते ठीक आहे, पण आता डॉक्टर साहेबांनी ही जी कोरोना संबंधीची जी माहिती सगळी दिली खूपच उद्बोधक आणि विचार करायला लावणारी आणि खूप अभ्यासपूर्ण त्यांनी माहिती दिली आहे. अगदी त्यांनी जी सुरुवात केली ती अनिसच्या चतुष्टुतीपासून केली. कोरोनाचं स्वरूप, आपले सरकारने केलेले उपाययोजना कशा कोल ठरल्या, कोरोनाचं मूळ स्थान, नंतर जंगलतोडीमुळे काय झालं, तो वटवाघुळासारखे हे जे प्राणी आहेत ते शहरी भागात जास्त दिसू लागले. त्यांनी असंही सांगितलं मात करलं तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. मध्ये मात करण्याचे प्रकार जरा जास्त असतात, त्यामुळे तिथनं कोरोना सुरू झाला असं त्यांनी म्हटलंय. पण 50 ते 60 डिग्री
व्हेंटिलेटरला जर मास्क वगैरे शिजवलं असेल तर त्यातनं कोरोनाचे विषाणू मरतात असं बरंच काही त्यांनी सांगितलं. आणि सर्दी पडतं, ताप यामुळे कोरोना दिसून येतो तरी पण काळजी घेण्याची गोष्टी पण त्यांनी सांगितल्या. सतत हात धुणे, खूप चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी केलं. आणि मला असं पण म्हणायचं आहे की हे सगळे हे झाले कोरोनामुळे आपल्याला काय काय आपल्याला गमवावं लागलं, हे आलं. आपलं स्वातंत्र्य गेलं, आपल्याला फिरायला जाता येत नाही किंवा सगळंच काय काय आलं. पण करोनामुळे काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या मिळाल्या पण ज्या आता करोना जाईल सगळं लसीकरण वगैरे झालं. पण काही गोष्टी आपल्याला नक्कीच आठवून आपल्याला हसू येईल. तर ते म्हणजे ऑनलाईन विवाह. आपण सिरियल बघितली तिचं शुभमंगल ऑनलाईन किंवा दुसरी आता आपण असं म्हणता येतं की प्रवासावर बाकीच्या लोकांनी प्लीज म्यूट करा. वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. आपण बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपद्वारे एकमेकांचे कम्युनिकेशन करू शकतो. इथं एक मला असं म्हणायचंय की मला मी मिसेसची गंमत करताना म्हटलं की हे बघ आता तू दर शनिवारी मारुती पुढे नारळ फोडायला पण जात नाहीस, रागावा लागा नाही म्हटलं. त्या कोणाचंच काही नुकसान झालेलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की देवळं बंद झाली म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही हे पण लोकांपुढे आलं. खूप काही असे चांगले चांगले गोष्टी पण काही येतो वेगवेगळ्या रुजल्या, चांगल्या म्हणता येणार नाही पण वेगळ्या रुजल्या. म्हणजे जीवनमान आहे तेच बदललं कोरोनामुळे. आणि आता एक असं पण झालं की डिस्टन्सवर बोलायचं, मास्क वापरायचा हे आपल्या अंगवळणी पडलं. आणि मध्यंतरीच्या काळात तर आपल्या सरकारच्या जे काय मोदी भक्त वगैरे म्हणतो त्यांनी असंही म्हटलं की आपली हिंदू संस्कृती किती महत्वपूर्ण आहे, तिथे आपण सेकंड करत नाही तर नमस्कार करतो दुरून वगैरे वगैरे. असे वेगवेगळे खूप काय काय गोष्टी आपल्याला कोरोनामुळे लक्षात आणून दिल्या गेल्या की आपली संस्कृती किती हे आहे, महान आहे वगैरे वगैरे. मी काय आता अध्यक्षीय भाषणात जास्त तुमचा वेळ घेत नाही, पण पुणे पिंपरी चिंचवड शाखेने हा जो उपक्रम सुरू केला तो अत्यंत स्तुत्य आणि चांगला आहे. आणि यापुढे आणखी त्यांचे उपक्रम व्हावेत अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हॅलो. म्यूट झालेलं नाही दिसत. धन्यवाद सर. हॅलो सर, तुम्हाला हा. बोलायचंय का अजून काका? नाही नाही झालं, मी काही जास्त बोलणारा माणूस नाहीये. नाही नाही. धन्यवाद सर. आपण अगदी मोजक्या शब्दात आम्हाला मार्गदर्शन केलेत. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील ते विचारतायत का? त्यांचे काका बोलणारे. हॅलो. हॅलो. ठीक आहे. राहुल सर. हा हा सर. वाइंडअप कडे करायचा का? सॉरी. आभारकडे जाऊ का सर? हो ओके. धन्यवाद सर. आज आपल्याला डॉक्टर अरुण बुरांडे सर यांनी अत्यंत समर्पक शब्दात कोरोना आणि त्यासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यावरती मार्गदर्शन केले. तसेच पेंडसे काकाने देखील मार्गदर्शन केले. मी या दोघांचे सर्व साथींच्या वतीने खूप खूप आभार मानते. उद्या दिनांक 15 जून रोजी आपल्या संवाद मालिकेत ॲडव्होकेट साधना बाजारी मॅडम, मिलिंद देशमुख सर व नंदिनी जाधव मॅडम जादूटोणा निवारण व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. पुन्हा एकदा मी सर्व श्रोत्यांचे, उपस्थितांचे, मान्यवरांचे आभार मानते. धन्यवाद.